श्री गणरायांच्या आगमनासाठी उकडीच्या मोदकाच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. छान सुवासिक बासमती तांदळाच्या पिठीपासून केलेले उकडीचे मोदक. अचूक प्रमाण, लहान लहान टिप्स आणि पूर्ण डिटेल रेसिपी असा हा उकडीच्या मोदकांचा व्लॉग आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सुरुवात करूया. आता पहिलं मोदकाचं सारण करून घेऊया. कढईत मी 1 लहान चमचा साजूक तूप घातलं आहे. आता यात 1 वाटी गूळ घातला आहे आणि हा गूळ नीट वितळेपर्यंत गरम करून घेऊया. सारण करताना गॅस अगदी मंद आचेवरच मी ठेवला आहे. चांगला सगळीकडून हलवत हा गूळ नीट वितळून घेऊया. पाहू शकता आपला गूळ पूर्णपणे वितळला आहे. आता या स्टेजला त्यात 2 वाटी खोवलेलं नारळ घालूया. 2 वाट्या नारळाचा चव, 1 वाटी गूळ आणि 1 लहान चमचा साजूक तूप अशा प्रमाणात आपण या उकडीच्या मोदकांचं सारण करतोय. एकाच प्रकारची वाटी नारळ आणि गूळ मोजायला मी वापरली आहे. आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यात भाजलेल्या खसखशीची पूड, काजू बदाम पिस्त्याची पूड आणि वेलचीची पूड घालूया आणि चांगलं हलवून गॅस बंद करूयात. गुळाचं पाणी थोडंसं आळेपर्यंत आपण हे मिश्रण चांगलं परतून घेतलं होतं. मिक्सरमधून बारीक केलेल्या नारळापेक्षा खोवलेल्या नारळाच्या सारणाची चव नक्कीच जास्त छान लागते. पाहू शकता आपलं सारण तयार आहे. यात अजून मी 1 वाटी नारळाचं सारण तयार करून घातलं होतं. म्हणजे आपल्याकडे आता एकंदर 3 वाट्या नारळाचं सारण तयार आहे. मोदकाचं सारण झालं. आता पारीची तयारी करूया. 2 सपाट वाट्या मी तांदळाची पिठी घेतली आहे. चिमूटभर मीठ घालून नीट एकत्र करून घेऊया. आता उकड काढून घेऊया. ज्या वाटीनी पिठी मोजली त्याच वाटीनी पाणी आणि दूध घ्यायचं आहे. 2 वाट्या पिठी आहे तर 1.5 वाटी पाणी घेतलं आहे आणि अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं दूध आणि 2 लहान चमचे साजूक तूप. प्रमाण परत सांगते. 2 वाट्या पिठी, 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध आणि 2 लहान चमचे साजूक तूप. सगळीकडून नीट हलवून याला आपण एक छान खळखळ उकळी आणणार आहोत. आणि आता लगेच यात आपली पिठी सावकाश घालून घेऊया. पिठी घालून झाली आहे. गॅस लगेच बंद करूया. आणि आता याच स्टेजला आपल्या पिठीमधल्या सगळ्या गाठी आपण या चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत. असं केल्याने आपल्या सगळ्या पिठीला सारखी वाफ लागेल आणि त्यामुळे आपली पिठी चांगली शिजेल.
पाहू शकता आपली उकड चांगली एकजीव झाली आहे. होता होईल तो सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. चांगलं हलवून झाकण ठेवून 10 मिनटं बाजूला ठेवूयात. मोदकाचं सारण झालं, उकड करायला ठेवली. आता मोदक वाफवण्याची तयारी करूयात. या इडली पात्रात पाणी घेऊयात. भांडं खालून काळं पडू नये म्हणून मी एक लिंबाची फोड घातली आहे. आता त्यावर ही जाळी ठेवून ही स्वच्छ धुतलेली हळदीची पानं लावूयात. हळदीच्या पानामुळे मोदकाला हळदीचा सुंदर सुवास आणि हलकासा पिवळटसर रंग येतो. हळदीची किंवा केळीची पानं किंवा स्वच्छ कोरडा कॉटनचा रुमालही तुम्ही ठेवू शकता. आता एव्हाना आपली उकड होत आली आहे. 10 मिनटं झाली आहेत. उकड मळण्याची तयारी करूयात. तसराळं मॅशर, एका वाटीत तेल, एका वाटीत पाणी, मोदकाला वरून लावायला केशर आणि कळ्या पडायला टूथपिक. उकड तयार आहे, पाहू शकता. उकड कुठेही हाताला चिकटत नाहीये, म्हणजे आपली उकड छान झाली आहे. तसराळ्यात काढून घेऊया. या मॅशरनी उकड चांगली एकजीव करून घेऊयात. मोदकाची उकड अशा प्रकारे उकडून घेतल्याने मोदकाच्या पारीला चिरा जात नाही आणि आपला मोदक फुटत नाही. एव्हाना उकड चांगली कोमट झाली आहे, त्यामुळे हाताने छान मळून घेऊयात. मध्ये थोडा तेलाचा आणि मध्ये थोडा पाण्याचा हात लावून आपली उकड चांगली मळून घेऊयात. ही उकड मी जवळजवळ 5 मिनटं अशा पद्धतीने छान मळून घेतली होती. ही उकड मळल्यानंतर एक पॉइंट येतो, जेव्हा उकड हाताला अजिबात चिकटत नाही, अगदी छान एकसारखी होते. आता आपल्या उकडीला तो पॉइंट आला आहे. पाहू शकता अगदी छान एकसारखी न चिकटणारी उकड तयार आहे. फडक्याने झाकून ठेवूया. आता मी हात धुवून आली आहे. छान अशी न चिकटणारी उकड तयार आहे. आता मोदक करायला सुरुवात करूया. थोडं तेलाचं बोट लावून एक लिंबा एवढा गोळा घेऊन पुरी एवढी पातळ पारी लाटून घेऊयात. कडेकडेनी लाटून पातळ पारी तयार करून घेऊयात. आता यात सारण घालूया. आता ही पारी सगळीकडून अशा पद्धतीने बंद करूयात.
आणि मोदकाला थोडासा उभटसर असा आकार देऊयात. पाहू शकता अशा पद्धतीने उभट असा आकार मी आपल्या मोदकाला देते आहे. आता टूथपिक पाण्यात बुडवून अशा पद्धतीने मोदकाला छान कळ्या पाडून घेऊया. मध्ये मध्ये टूथपिक पाण्यात बुडवायची आहे, म्हणजे ती मोदकाला चिकटणार नाही. कळ्या पाडून झाल्या आहेत. आता हा उभट कळ्या पाडलेला मोदक हलक्या हाताने नाकाच्या इथून थोडा खाली दाबून बसका करून घेऊया. पाहू शकता छान कळ्या पाडलेला मोदक तयार आहे. अजून एकदा पहा. मोदकाला कळ्या पाडण्याआधी मोदक अशा पद्धतीने थोडा उभट करून घ्यायचा आहे. आणि कळ्या पाडल्यानंतर अशा पद्धतीने छान बसका करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूनी थोडं हलक्या हाताने खाली दाबून असा हा बसका मोदक तयार होतो. तयार मोदकांना वरून केशराची काडी लावून घेऊया. पाण्याला चांगली खळखळ उकळी आली आहे. आता हे मोदक आपल्या हळदीच्या पानावर वाफवायला ठेवूयात. पाच ते 7 मिनिटं मोदक चांगले वाफवून घेऊयात. पाहू शकता मोदकाला छान वाफ आली आहे. आपले उकडीचे मोदक तयार आहेत. वरून साजूक तूप घालूया. 3 वाट्या नारळाचा चव, 1.5 वाटी गूळ आणि 2 वाट्या तांदळाच्या पिठीत या मध्यम आकाराचे 15 मोदक तयार झाले होते. हे मोदकाचं प्रमाण
आणि ही पद्धत अगदी अचूक पद्धतीने केली तर मोदक अगदी डोळे झाकून छान होतात. तर असा हा आजचा श्री गणरायांना अतिशय आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा व्लॉग. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.